तोडायची आहेत. आपले डोळे बंद ठेवायचे आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दश दिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन. तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोतु सत्य घोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा आणि गातो गीतेही. तुझे भावे साक्षात दर्शन. हीच करते प्रार्थना अखिल प्राणी मात्रा सहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त. हो मला जन्म प्राप्त. हो मला जन्म प्राप्त. साध साध. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या अगोदरच्या भागामध्ये पाहिलेलं आहे की सिद्धार्थांचा राजपुत्र आणि त्यांचा जो सेवक आहे, या सेवक राजपुत्राला या ठिकाणी अखेरचा निरोप देत आहे ज्यावेळेस गृहत्याग या ठिकाणी झालेला आहे. आणि गृहत्याग झाल्यानंतर सिद्धार्थांचे मातापिता म्हणजे मार्ग सापडला परिव्रजा, आणि परिव्रजेचा मार्ग सापडल्यानंतर ज्यावेळेस सिद्धार्थांना निरोप घ्यायची वेळ येते त्यावेळेस गृहत्याग करत असताना यशोधरा माता आणि मातापिता यांच्याची संमती घेऊन या ठिकाणी सिद्धार्थ हा म्हणजे निरोप घेत आहेत घराचा. आणि राजपुत्र आणि जो सेवक आहे हा राजपुत्राला सेवक या ठिकाणी अनोभा नदीच्या तीरापर्यंत नेऊन पोहोचवतात. तद्वतच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की शोकाकुल झालेलं कुटुंब आणि छन्न जो आहे, जो घोडा छन्न आहे, तो छन्न या ठिकाणी एखाद्या मनुष्यवाणी जो सिद्धार्थांचे पावलं या ठिकाणी चाटतो आणि आक्रोश करतो असं आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. छन्न आणि कंठक या ठिकाणी परत आलेली आहेत आणि हे सर्व जे आहेत छन्न आणि कंठक परत आले हे ऐकून आणि आपल्या मुलाचा जो काही दृढनिश्चय आहे हा दृढनिश्चय समजताच दुःखित होऊन राजा शुद्धोधन धरणीवर पडला. आणि दुःख विहाळ झालेल्या या शुद्धोधनाला सेवकांनी सावरून धरले. तेवढ्यात त्यांनी अश्रूंनी
या डबडबलेल्या डोळ्यांनी त्या घोड्याकडे पाहिले. त्या घोड्याचे जे डोळे आहेत ते अश्रूने डबडब भरलेले होते आणि जमिनीवर अंग टाकून तो घोडासुद्धा विवळत रडू लागला होता. त्यानंतर शुद्धोधन उठला आणि मंदिरात गेला. त्याने तेथे देवाची प्रार्थना केली आणि पूजा अर्चा करून आपला मुलगा सुरक्षित परत यावा म्हणून देवाची त्या पित्याने आराधना केली. आणि अशा प्रकारे देवा कधी रे आम्ही त्याला पुन्हा पाहू असे म्हणत शुद्धोधन आणि गौतमी आणि यशोधरा या ठिकाणी त्यांचे दिवस मात्र कंठू लागलेले आहेत, काढू लागलेले आहेत. भाग दुसरा पाहत असताना कायमचा संसार त्याग. कपिलवस्तूहून राजगृहाकडे आता मात्र सिद्धार्थ प्रयाण करत आहेत. कपिलवस्तू सोडल्यानंतर मगध देशाची राजधानी राजगृह येथे जाण्याचा सिद्धार्थ गौतमाने आता विचार केला. राजा बिंबिसार हा तेथे राज्य करीत होता आणि मोठे मोठे तत्वज्ञ आणि विचारवंत यांनी राजगृह हे आपले मुख्य निवासस्थान बनवले होते. हा विचार मनात ठेवून गंगेच्या वेगवान प्रवाहाची तमा न बाळगता तो तिचे पात्र ओलांडून पलीकडे गेला. म्हणजे नदी जी आहे गंगा नदी या ठिकाणी काठोकाठ भरून जात होती आणि मग या वेगवान पाण्याची या गंगेच्या वेगवान प्रवाहाची तमा न करता न बाळगता तिचे पात्र ओलांडून सिद्धार्थ आता मात्र पलीकडे गेला. वाटेत तो प्रथम साकी नावाच्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात थांबला. नंतर तो पुढे पद्मा नावाच्या दुसऱ्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात गेला आणि मग रेवत नावाच्या ब्राह्मण ऋषीच्या आश्रमात जाऊन राहिला. त्या सर्वांनी त्याचे आदरातिथ्य केले. आता जात असताना राजगृहाकडे जात असताना त्यांना वाटेमध्ये, कारण आपल्याला माहीत आहे की अगोदरचा प्रवास कसा होता, पायी प्रवास होता आणि रस्त्यामध्ये वाटेला हे 3 जे योगिनी आहेत या योगिनीची या ठिकाणी त्यांना घरं आढळली आहेत, ज्यांचं नाव आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. पुनस्त या ठिकाणी आपण पाहूया. प्रथम साकी या योगिनीच्या ते आश्रमात थांबले. तदनंतर या ठिकाणी दुसरी पद्मा या पद्मा नावाच्या दुसऱ्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात थांबलेले आहेत आणि मग रेवत नावाच्या ब्राह्मण ऋषीच्या आश्रमात या ठिकाणी तो जाऊन राहिला. साकी, पद्मा आणि रेवत त्यांचे आकर्षक व्यक्तिमत्व, उदात्त वागणूक आणि इतर सर्व पुरुषांना मागे टाकणारे आणि विलोभनीय सौंदर्य पाहिल्यानंतर त्या प्रदेशातील लोक त्याने अंगावर सोन्याचे कपडे घातलेले पाहून आश्चर्य करू लागले. म्हणजे त्याने ज्या अंगावर हे संन्यासाचे जे कपडे घातलेले आहेत ते संन्यासाचे कपडे घातलेले पाहून सगळ्यांना काय होऊ लागलं, आश्चर्य वाटू लागलं. कारण त्यांचं जे काही आकर्षक रूप आहे, त्यांचं व्यक्तिमत्व आहे, त्यांची जी वर्तणूक आहे, उदात्त वागणूक एक आणि सर्व पुरुषांना मागे टाकणारे असे विलोभनीय त्यांचं हे सौंदर्य पाहिल्यानंतर प्रत्येक जण जो या ठिकाणी ज्यांना पाहिल त्या सिद्धार्थाने अंगावर संन्यासाचे कपडे घातलेले पाहून सगळ्यांना काय होऊ लागलं, मग आश्चर्य होऊ लागलेलं आहे. त्याला पाहिल्यावर दुसरीकडे जात असलेला मनुष्य त्याच ठिकाणी उभा राही. तर उभा राहिलेला मनुष्य त्यांचा मागोमाग चालू लागे. सावकाश आणि गंभीरपणे चालत असलेला मनुष्य धावू लागे. तर बसलेला मनुष्य एकदम उठून उभा राही. काही लोक त्याला दोन्ही हाताने वंदन करीत तर काही पूज्य बुद्धीने मस्तक नमवून त्याला अभिवादन करीत. काही दोन्ही हाताने त्यांना वंदन घेत असत तर कुणी आपला माथा त्यांच्या चरणाला ठेवून म्हणजे खाली मस्तक टेकवून त्यांना अभिवादन करीत. काही जण प्रेमळ शब्दांनी त्यांना संबोधित. कोणीही मनुष्य त्याला अभिवादन केल्याशिवाय त्या ठिकाणाहून जात नसे. ज्यांनी रंगबेरंगी कपडे घातले होते अशा लोकांना त्याला पाहून लाज वाटे. ज्यांनी काही रंगीबेरंगी कपडे घातलेले आहेत आणि या सिद्धार्थाचं रंग आणि रूप आणि त्यांचं यौवन, या यौवनामध्ये आलेला हा पित्तरंगी वस्त्र परिधान केलेला या रंगबिरंगी कपडे घातलेल्या लोकांना त्यांची स्वतःला लाज वाटे आणि त्या विषयावर गप्पा मारणारे लोक गप्प होत. त्याला पाहिल्यावर कुणाच्याही मनामध्ये वाईट विचार येत नसत. त्याच्या भुवया, त्यांचा
प्रदेश, त्यांचे मुख, त्यांचे शरीर, त्यांचे हात, त्यांचे पाय किंवा त्यांच्या चालण्याची डब यापैकी त्याच्या कोणत्याही भागाकडे एखाद्याची नजर गेली की त्याच क्षणी, त्याच दृष्टी तेथे तो खिळून राही, म्हणजे त्याच ठिकाणी तो थांबला जाई. दीर्घ आणि खडतर प्रवास केल्यानंतर 5 टेकड्यांनी वेढलेला, आता प्रवास दीर्घ केलेला आहे आणि हा प्रवास केल्यानंतर जो खडतर प्रवास आहे, म्हणजे पायी प्रवास असताना रस्त्यामध्ये कोणते कोणते रस्ते राहायचे, ज्या रस्त्याला काटे असायचे, गवताचा भाग असायचा, कोणत्या कोणत्या रस्त्याला या ठिकाणी प्रवास करत असताना, असा खडतर प्रवास करत असताना 5 टेकड्यांनी वेढलेल्या पर्वत राजांनी या आरक्षिलेल्या व सुशोभित केलेल्या आणि मंगल व पवित्र अशा स्थळांनी पुनीत झालेल्या राजगृह नगरीत गौतम मात्र आता येऊन पोहोचला. राजगृहात आल्यावर पांडव टेकडीच्या पायथ्याशी एक जागा त्याने निवडली व तेथे तात्पुरती वस्ती करण्यासाठी एक लहानशी अशी पर्णकुटी त्याने तयार केली. राजगृहापासून कपिलवस्तू पायवाटेने जवळपास 400 मैल अंतरावर आहे आणि हा सगळा दीर्घ प्रवास गौतमाने पायीच केला. कपिलवस्तू ते राजगृह हा जवळपास 400 मैल अंतर आहे आणि हे सगळं अंतर जे आहे सिद्धार्थ गौतमाने हा सगळा दीर्घ प्रवास जो आहे पायी केला आहे. आता राजा बिंबिसार आहे, राजा बिंबिसारांचा हा उपदेश काय करतात, दिवस दुसरा उजडलेला आहे. सिद्धार्थ त्या ठिकाणी पांडव टेकडीच्या बाजूला त्यांनी आपली पर्णकुटी या ठिकाणी स्थापन केलेली आहे. त्या ठिकाणी ते आता वास्तव्याला आहेत, म्हणजे तिथे ते राहत आहेत. दिवस दुसरा उजडलेला आहे. तो उठला, सिद्धार्थ उठला आणि आपले भिक्षा पात्र हातामध्ये धरलेले आहे आणि भिक्षेकरिता शहरामध्ये जाण्यासाठी निघाला. फार मोठा जमाव त्यावेळी त्याच्या भोवती जमला. आता नवीन कोणी आल्यानंतर खूप लोक जमा होतात, कोण आले, कशासाठी आले, काय आले असं या ठिकाणी पाहू लागले आणि खूप मोठा जमाव त्याच्या सभोवती या ठिकाणी जमा झालेला आहे. त्यावेळी मगधधिपती या श्रेणीय बिंबिसार राजाने राजवाड्याच्या बाहेर लोकांचा तो प्रचंड जनसमुदाय पाहिला आणि त्याने हे एवढे लोक जमण्याचे कारण काय त्याची विचारणा केली. आता राजा त्या ठिकाणाहून जात आहे आणि लोक खूप असे जमा झालेले त्याला त्या बाजूला दिसले आणि मग राजा बिंबिसाराने त्या ठिकाणी मगध देशाचा राजा होता बिंबिसार, ह्या बिंबिसाराने या ठिकाणी विचारणा केलेली आहे की हा जनसमुदाय जो आहे, हा जनसमुदाय कशासाठी जमा झालेला आहे, कशासाठी थांबलेला आहे आणि या एवढे लोक जमण्याचे नेमकं कारण काय आहे याची विचारणा केली. तेव्हा एक जो राजाचा राजसेवक आहे त्याने पुढील प्रमाणे या ठिकाणी राजाला हकीकत सांगितली. तो म्हणला, ज्याच्याबद्दल ब्राह्मणांनी असे भविष्य वर्तवले होते की हा एकतर उच्चतम ज्ञान प्राप्त करून घेईल किंवा पृथ्वीचा सम्राट होईल, तोच हा शाक्यांचा राजाचा पुत्र आहे. त्यालाच पाहण्यासाठी लोक या ठिकाणी गर्दी करत आहेत. हे ऐकून आणि त्याचा अर्थ मनात ओळखून राजाने त्या सेवकाला लगेच आज्ञा दिली, जा, तो कुणीकडे जात आहे ते पाहून मला येऊन सांग. आणि तो सेवक राजाची आज्ञा होताच राजपुत्राच्या मागोमाग जाऊ लागला. स्थिर नेत्रांनी आपल्या पुढील केवळ जोखडभर अंतरावर पाहत शरीराचे अवयव आणि मनात भरकटणारे विचार कह्यात ठेवून तो याचक श्रेष्ठ सावकाश आणि मोजून पावले टाकीत हळूहळू आवाजात भिक्षा मागत चालला होता. आता सिद्धार्थ या ठिकाणी भिक्षा मागायला जात आहेत. राजाचा सेवकही त्याचा पाठोपाठ जात आहे. सिद्धार्थ या ठिकाणी भिक्षा मागत असताना जोखडभर समोर अंतर नजर ठेवून या ठिकाणी ते चालत आहेत. म्हणजे ना इकडे पाहत आहेत, ना तिकडे पाहत आहेत, ना वरती पाहत आहेत. केवळ थोडंसं अंतर समोर ठेवून पाहून ते या ठिकाणी आपले पावलं टाकीत आहेत. मिळेल ती भिक्षा स्वीकारून तो पर्वताच्या एका निवांत कोपऱ्यात जाऊन
बसला आणि तेथे अन्न सेवन करून तो पांडव टेकडीवर चढून गेला. लोद्र वृक्षाची दाटलेल्या आणि मयूराच्या केकरावांनी निंदावलेल्या त्या अरण्यात रक्तरंगाची वस्त्रे धारण केलेली तो मानव जातीचा सूर्य पूर्व दिशेच्या पर्वत राजीवरील या बालसूर्यासारखा तळपू लागला होता. म्हणजे एखाद्या सूर्यवाणी या ठिकाणी तो सिद्धार्थ दिसू लागलेला आहे. याप्रमाणे त्याला लक्षपूर्ण पाहिल्यानंतर त्या राजसेवकाने राजाला ही सर्व हकीकत सांगितली आहे. आणि राजाने जेव्हा ते ऐकलं तेव्हा अति आदराने आणि मोजकाच लबाजबा घेऊन तो स्वतः तिकडे जाण्याला निघाला. सेवकाने ही हकीकत सगळी सांगितली. सेवकाने ही हकीकत या ठिकाणी सगळी सांगितलेली आहे. आणि मग एक मोजकाच लोकांना घेऊन एका मोजक्या लोकांना घेऊन या ठिकाणी लबाजमा घेऊन ते स्वतःच या ठिकाणी तिकडे जाण्यासाठी निघाले आहेत. पर्वताप्रमाणे धिप्पाड असा तो राजा टेकडी चढून गेला. जो राजा होता त्याला सगळ्या या सेवा उपलब्ध होत्या, परंतु तो या ठिकाणी त्या पर्वतावर धिप्पाड असा या पर्वताप्रमाणे धिप्पाड असा तो राजा टेकडी आता चढून गेलेला आहे. त्या ठिकाणी आसनस्थ आणि जितेंद्रिय असा तेजस्वी गौतम त्यांच्या दृष्टीस पडला. जणू काही तो पर्वत हलत असून स्वतः गौतम हा त्या पर्वताचे शिखर आहे असं त्याला भासू लागलेला आहे. ज्यावेळेस राजा हा पर्वत चढून पाहतो तर त्या ठिकाणी आसनस्थ हा जितेंद्रिय जसा तेजस्वी गौतम त्यांच्या दृष्टीला पडला. जो एखाद्या सूर्यावाणी तेजोमय दिसत होता असा तेजस्वी गौतम त्यांच्या दृष्टीला पडला. जणू काही तो पर्वत हलत असून स्वतः गौतम हा त्या पर्वताचं शिखर आहे असं त्यांना या ठिकाणी भासू लागलेलं होतं. शारीरिक सौंदर्य आणि पूर्ण मनशांती यामुळे वैशिष्ट्यपूर्ण दिसणाऱ्या या गौतमाला त्या नराधिपाने आपले आणि आश्चर्यचकित होऊन प्रेमपूर्वक आदर भावनाने तो त्याच्याजवळ गेला. बिंबिसाराने मोठ्या आदराने त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या शरीर स्वास्थ्याच्या विषयी विचारपूस केली आणि गौतमाने तितक्याच ममत्वाने आपले मन स्वस्थ व शरीर सर्व या व्याधीपासून मुक्त असल्याची खात्री दिली. त्यानंतर जसं आपणही विचारतो की खूप दिवसानंतर भेटल्यावर तब्येत कशी आहे, बरे आहेत का, तशाच पद्धतीनं या राजाने अर्थातच बिंबिसार राजाने सिद्धार्थांना सुद्धा विचारलेलं आहे. त्यावर सिद्धार्थ म्हणतात तितक्याच ममत्वाने आपले मन आणि स्वस्थ व शरीर सर्व व्याधीपासून मुक्त असल्याची खात्री या ठिकाणी सिद्धार्थाने राजाला सांगितलेली आहे. बाळ, तुझ्या कुटुंबाशी माझा दृढ मैत्री आहे. आता या ठिकाणी बिंबिसार राजा सिद्धार्थांना बोलतात, बाळ, तुझ्या कुटुंबाशी माझी दृढ मैत्री आहे. तो वंश परंपरागत असून तिची दृढता चांगली सिद्ध झाली आहे आणि म्हणून तुला काही सांगावे अशी माझी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली आहे. माझे प्रेमाचे शब्द तू नीट ऐक असं या ठिकाणी राजा बिंबिसार सिद्धार्थांना म्हणतात. आणि सूर्यापासून ज्याचा प्रारंभ झाला आहे असा तुझा वंश आहे. आता राजा सांगत आहेत की तुझा कसा वंश आहे की एखाद्या सूर्यापासून ज्याचा प्रारंभ झाला असा तुझा वंश आहे. नवतारुण्य डोळ्यांना भुरळ घालणारे सौंदर्य याचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला अचंब वाटते की इतर सर्व गोष्टीशी इतका विसंगत असा राज उपभोगापेक्षा सर्वस्वी संन्यासाचे जीवन जगण्याचा हा तुझा निर्धार तुझ्या मनात कसा निर्माण झाला. तुझ्या अवयवांना रक्तचंदनाचा सुगंध योग्य आहे आणि तुझ्या या शरीराला सुगंध अर्थातच रक्तचंदनाचा सुगंध योग्य आहे. रक्तवर्णाची ही जाडी भारडी वस्त्रे तुला शोभत नाहीत किंवा त्यांना शोभत नाहीत. या तुझ्या हाताने प्रजाजनाचे रक्षण करावे
दुसऱ्याने दिलेले अन्न धारण करणे त्याला तुला शोभत नाही. आणि म्हणून सौजन्यशील युवका, जर तुला तुझ्या वडिलाचे राज्य नको असेल तर माझ्या अर्ध्या राज्याचा तू औदर्याने स्वीकार कर. आणि जरी तुला तुझ्या वडिलांच्या राज्यामध्ये राहायचं नसेल तर हे राजकुमारा, तू माझं अर्ध राज्य घे आणि तिथे राहा. असं या ठिकाणी बिंबिसार राजा सिद्धार्थाला विनवणी करत आहेत, सिद्धार्थांना बोलत आहेत. याप्रमाणे तू केलेस तर तुझ्या आप्तस्वकीयांना दुःखाचे कारण उरणार नाही. कालांतराने सार्वभौम सत्ता देखील अखेर धीर गंभीर अशा पुरुषाच्या आश्रयासाठीच धाव घेते. आणि म्हणून या बाबतीत तू मला उपकृत कर. सज्जनाच्या साह्यामुळे सज्जनाचा उत्कर्ष जास्त प्रभावी ठरतो, परंतु तुझ्या या वंशाभिमानामुळे जर तुला माझ्याविषयी विश्वास वाटत नसेल तर अगणित अशा सज्ज असलेल्या सैन्यात आपल्या बाणासह सामील हो आणि मला मित्र म्हणून आपल्या शत्रूंना जिंकण्याचा प्रयत्न कर. जर तुला असं नको असेल तर तू या ठिकाणी अगणित अशा सज्ज असलेल्या सैन्यात आपल्या बाणासह सामील हो आणि मला मित्र मानून आपल्या शत्रूला जिंकण्याचा तू प्रयत्न कर. आणि म्हणून तू यापैकी एका गोष्टीचा स्वीकार कर. धर्म, संपत्ती आणि सुख याच्या नियमांना अनुसरून तू वाग. प्रेम आणि इतर गुण यांना तू अनुसरून जीवनाची ही 3 उद्दिष्ट आहेत. जेव्हा माणसे मरतात तेव्हा केवळ ज्या जगापुरताच त्यांना त्याचा अंत होतो. आणि म्हणून जीवनाच्या या 3 उद्दिष्टांना अनुसरून त्याची फलप्राप्ती करून घेण्यास तुझे हे व्यक्तिमत्व कारणीभूत होऊ दे. असे म्हणतात की धर्म, संपत्ती आणि सुख याची ज्यावेळी संपूर्ण प्राप्ती होते त्याच वेळी मानवी जीवनाचा हेतू पूर्ण होतो. आता पुन्हा या ठिकाणी बिंबिसार राजा समजावून सांगतात की जीवनाचा ज्या 3 गोष्टी आहेत किंवा 3 उद्दिष्टांना अनुसरून त्याची फलप्राप्ती करून घेण्यास तुझे हे व्यक्तिमत्व कारणीभूत होऊ दे. असं म्हटलं जातं की धर्म, संपत्ती आणि सुख याची ज्यावेळी संपूर्ण प्राप्ती होते त्यावेळी मानवी जीवनाचा हेतू पूर्ण होतो. धनुष्याची दोरी खेचण्यास लायक असलेले हे तुझे 2 बलवान बाहू निरुपयोगी राहू देऊ नको. कारण तुझे हे बाहू बलवान आहेत आणि धनुष्य जे आहे, धनुष्याची दोरी खेचण्यास असे तुझे बाहू हे लायक आहेत आणि निरुपयोगी हे बाहू तुझे राहू देऊ नको. ते हे पृथ्वीच काय पण त्रैलोक्य जिंकण्यास अधिक समर्थ आहे. आणि ही त्रैलोक्यच काय पण संपूर्ण पृथ्वी सुद्धा तू या ठिकाणी जिंकू शकतोस. मी तुला हे प्रेमामुळे सांगत आहे, सत्ता किंवा उद्धटपणामुळे नव्हे. आणि हे जे काय मी तुला बोलत आहे तर तुझ्या कुटुंबाचे आणि माझे या ठिकाणी मैत्रीचे नाते आहे, प्रेमाचे नाते आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी तुला ह्या गोष्टी समजावून सांगत आहे, सत्ता किंवा उद्धटपणामुळे नव्हे, किंवा माझ्याकडे खूप मोठे वैभव आहे, माझ्याकडे खूप मोठी सत्ता आहे यामुळे नाही. तुला हा याचक वेश पाहून माझे मन अनुकंपेने भरून आले आहे आणि मी अश्रू ढाळीत आहे. पुनस्त बिंबिसार राजा म्हणतो की तुझा हा वेश पाहून, तू जे काही या ठिकाणी पित्त वस्त्र धारण केलेले आहेस, हे रूप तुझं पाहून मला खूप असं अचंबूड वाटत आहे. आणि हे अनुकंपेने म्हणजे मला हे पाहून माझे मन अनुकंपेने भरून आलेलं आहे. माझं हृदय जे आहे भरून आलेलं आहे आणि मी आता हे अश्रू माझे आपोआप येत आहे, मी अश्रू ढाळीत आहे. याचकाचे जीवन जणू इच्छिणाऱ्या गौतमा, नामवंत अशा तुझ्या वंशाला साजेसे तुझे सौंदर्य वार्धक्य येऊन नष्ट होण्यापूर्वी वेळ गेली नाही तोपर्यंत आताच सर्व सुखाचा तू उपभोग घे. हे गौतमा, तुझे आणखी वय गेलेलं नाही, तू आताच या ठिकाणी यौवनामध्ये आहेस आणि तुझं वार्धक्य येण्या अगोदर म्हणजे तुझं म्हातारपण येण्या अगोदर तू हे सगळं सुखाचा
उपभोग घे. वृद्ध मनुष्य धर्माने पुण्य मिळवू शकतो, म्हणजे म्हातारा झाल्यानंतर धर्म करायचा असतो आणि तो धर्माने पुण्य कमवू शकतो. सुखोपभोगाच्या दृष्टीने वृद्धपकाळ असह्य असतो. आता किती सुख घरी लोळून घेत असेल तर वृद्धपकाळामुळे ते सुख माणसाला भोगू शकतं का? म्हातारपणामध्ये पंचपक्वान्न आपण ग्रहण करू शकतो का? नाही ना, कारण ते व्याधी जी आहे ती साथ देत नाही. थोडे 2 घास किंवा वेगळं काही खाण्यात आलं तर लागलीच पोट बिघडल्या जातं, परंतु तेच आपण तारुण्यामध्ये जर खाल्लं तर किती पण गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला काय होतात, पचल्या जातात किंवा हजम होतात. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की सुखोपभोगाच्या दृष्टीने वृद्धपकाळ असह्य असतो. आणि म्हणून असे म्हणतात की सुखे ही तरुणांसाठी असतात, संपत्ती मध्यम वयस्कर पुरुषासाठी असते आणि धर्म जो असतो तो वृद्धासाठी असतो. आजच्या या जगात यौवन हे धर्म व संपत्ती याचा शत्रू आहे. आपण स्वतःला सुखोपभोगापासून दूर ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आपण त्याला टाळू शकत नाही. आणि म्हणून जिथे जिथे सुखे सापडतील तिथे तिथे तुझ्या यौवनाने त्याचा उपभोग घ्यावा. आणि हे सिद्धार्था, जिथे जिथे तुला सुख सापडेल तिथे तिथे तुझं जे काही यौवन आहे, तुझं जे काही हे तारुण्य आहे, त्या तारुण्याने तुझ्या तारुण्याने त्याचा उपयोग घ्यायला हवा. वृद्धत्वाची प्रवृत्ती चिंतनाकडे असते. ते गंभीर आणि शांत राहण्याच्या बाबतीत तत्पर असते. फारसे आयास न करता अपरिहार्यपणे ते विकार विरहित होते आणि लज्जा हेही त्याचे कारण आहे. आणि म्हणून चंचल बाह्य वस्तूकडेच आकर्षित होणाऱ्या, निष्काळजी, उतावळ्या आणि दूरदृष्टी नसलेल्या या यौवनाच्या फसव्या कालखंडापासून बाहेर पडल्यावर लोक अरण्यातून सुरक्षितपणे सुटका झालेल्या माणसाप्रमाणे सुटकेचा निश्वास टाकतात. आणि म्हणून अविचारी आणि भ्रामक असा हा यौवनाचा चंचल काल जाऊ दे. आणि तुला जरी काही जायचं असेल किंवा या गोष्टी जर तुला करायच्या असतील तर तुझा जो आता यौवनाचा काळ आहे, हा यौवन जो आहे, जे तुझं तारुण्य आहे, हे चंचल जो काळ आहे, जसं म्हणतात तारुण्यामध्ये जो आहे मनुष्याला काही कळत नाही आणि तारुण्यामध्ये माणूस भरकटला जातो. आणि हेच या गोष्टी या ठिकाणी बिंबिसार राजा सिद्धार्थांना समजवण्याचा प्रयत्न करतो की तुझं जे काही हे यौवन आहे हे चंचल आहे आणि हे चंचल काल तुझा जाऊ दे. आणि आपल्या आयुष्यातील पूर्व भागातील वर्ष सुखाकरिता राखून ठेवलेली असतात. इंद्रियाच्या आसक्तीपासून आपण त्यांना दूर ठेवू शकत नाही. धर्म हे जर खरोखर तुझे ध्येय असेल, सिद्धार्थ गौतमा, धर्माचं हे जर तुझं खरोखरच ध्येय असेल तर तू यज्ञ कर. यज्ञ करून सर्वोच्च अशा स्वर्गात आरोहण करणे ही तुझ्या कुटुंबाची अति प्राचीन अशी प्रथा आहे. आणि मोठमोठ्या ऋषीने जे ध्येय आत्मक्लेशाने गाठले त्याच ध्येयाची प्राप्ती सुवर्ण कंकणांनी ज्याचे हात भरलेले असत आणि ज्याचे चित्त विचित्त मुकुट रत्नाच्या प्रकाशामुळे चकाकत असत, अशा राजश्री यज्ञाच्या मार्गाने करून घेतले आहे. ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत सिद्धार्थाला पुन्हा पुन्हा कोण समजावून सांगतं? राजा बिंबिसार समजावून सांगतात. आता ह्या बाबी सिद्धार्थांनी संपूर्णपणे ऐकून घेतल्यात. आता मात्र सिद्धार्थ गौतम बिंबिसार राजाला प्रत्युत्तर देतात. याप्रमाणे मगध राजाने गौतमाला इंद्राप्रमाणे योग्य आणि खंबीर शब्दात उपदेश केला, परंतु तो ऐकल्यानंतर राजपुत्र कदापिही डळमळला नाही. तो पर्वताप्रमाणे अचल राहिला. जसं पर्वत, त्याला किती जरी काहीही मारलं तर ते पर्वत हलतो का? नाही ना. टेकडी हलते का? एखादी उंच पर्वत हलतो का? नाही. किती पण वारं येऊ द्या, किती पण पाण्याच्या लाटा येऊ द्या, तो पर्वत कसा असतो? अटळ असतो आपल्या जागेवर. आणि तशाच पद्धतीने ह्या एवढ्या गोष्टी त्याला समजावून सांगितल्या. अर्ध राज्य देऊ केलं. जर तुला तसं अर्ध राज्य नसेल तर तू मला माझ्यावर स्वारी कर,
युद्ध कर आणि युद्धाच्या मार्गाने तू माझी राज्य घे. आणि एवढंही जर नसेल पाहिजे तर पुन्हा पुन्हा त्या गोष्टी त्यांना पुन्हा पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करतात. आणि खरंच तुला जर धर्म करायचं धम्म म्हणजे धर्माकडेच तुला जर वळायचं असेल तर तू यज्ञ याज्ञ कर असंही या ठिकाणी बिंबिसार राजा समजावून सांगतात. परंतु एखाद्या पर्वताप्रमाणे कशाशी तमा न बाळगता एखाद्या खंबीर पर्वतावाणी हा गौतमाला इंद्राप्रमाणे योग्य आणि खंबीर शब्दात उपदेश केला. परंतु तो ऐकल्यावर राजपुत्र डळमळला नाही, तो पर्वताप्रमाणे अचल राहिला. मगध राजाने याप्रमाणे उपदेश केल्यानंतर गौतमाने आपल्या शांत आणि स्नेहपूर्ण चेहऱ्यात बदल न करता खंबीर शब्दाने व खणखणीत वाणीने पुढील प्रमाणे उत्तर दिलं. स्नेहपूर्ण म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही हावभाव वेगळा झाला नाही की मला राजा असं म्हणतोय, मला राजा तसं म्हणतोय. जसं आपल्याला एखादा शब्द कोणी म्हटला की लगेच आपल्या चेहऱ्यामध्ये काय होतात, बदल होतात ना, तसा मात्र यामध्ये कधीही बदल झालेला नाही. आणि मग स्नेहपूर्ण म्हणजे हसतमुख चेहरा ठेवून कुठल्याही प्रकारचा बदल न करता खंबीर शब्दामध्ये आणि खणखणीत वाणीने सिद्धार्थ गौतमाने आता मात्र राजाला उत्तर दिलं आहे. आपण जे सांगितलं त्यात आपल्या दृष्टीने चमत्कारिक असे काहीच नाही. महाराज, सिंह हे ज्याचे राजचिन्ह आहे अशा थोर कुळात ज्या अर्थी आपण जन्माला आहात आणि ज्या अर्थी आपण आपल्या मित्रावर प्रेम करणारे आहात. कोण मित्र? शुद्धोधन राजा. आपल्या मित्रावर जसं ते म्हणतात की तुझं कुळ जे आहेत हे माझ्या मित्राप्रमाणे आहे, तुझे पिता माझे मित्र आहेत. आणि मग महाराज, ज्या अर्थी आपल्या मित्रावर आपण प्रेम करणारे आहात त्या अर्थी आपल्या एका मित्राच्या बाबतीत आपण या मार्गाचा अवलंब करावा हे अगदी स्वाभाविकच आहे. आणि महाराज, तुम्ही तुमच्या मित्राच्या बाजूने जर तुम्ही विचार करत असाल तर तुमचा विचार हा योग्य आहे. दुष्ट मनाच्या माणसाच्या बाबतीत त्याच्या कुळाला योग्य असा स्नेहभाव खंडित होतो आणि विलयास जातो. फक्त चांगली माणसेच स्नेहशील कृत्याची नवी परंपरा निर्माण करून पूर्वजांपासून चालत आलेली मैत्रीची वाढ करतात. आणि महाराज, आपल्यासारखी जी माणसं आहेत ती मात्र मैत्रीमध्ये काय करतात, मग वाढ करतात. आजच्या या मित्राचे दैव फिरले तरी त्याच्याशी वागताना जे आपल्या वर्तनात बदल करीत नाहीत. म्हणजे एखाद्या मित्राचं जर दैव फिरलं तर लगेच एखादा मित्र काय होतो, त्याच्याशी लगेच मित्रता खंडित करतो. परंतु महाराज म्हणजे त्या मित्रापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो ना, कारण त्याचे दैव फिरलेलं आहे, त्याचे दिवस फिरलेले आहेत. आता या मित्रामध्ये काय राहिलं नाही म्हणून ते त्याची बाजू काय करतो, झुगारण्याचा प्रयत्न करतो. परंतु महाराज, आपल्या मित्राचे दैव फिरले तरी त्याच्याशी वागताना जे आपल्या वर्तनात बदल करत नाहीत, दैव जरी फिरलं महाराज तर जे मित्र आपल्या वागण्यामध्ये बदल करत नाहीत त्यांनाच मी माझ्या अंतःकरणात खरे मित्र म्हणून स्थान देतो. भाग्यशाली पुरुषाला वैभवकाळ प्राप्त झाला असता त्याच्याशी कोण मैत्री करत नाही. या जगात संपत्ती मिळवल्यानंतर आपले मित्र आणि धर्म याच्यासाठी तिचा उपयोग जे करतात त्याच्या संपत्तीलाच खरे स्थैर्य प्राप्त होते आणि शेवटी जेव्हा ती नष्ट होते तेव्हा ती दुःख निर्माण करीत नाही. महाराज, माझ्याविषयीच्या आपल्या सूचनेला शुद्ध औदार्य आणि मित्रत्व याचीच प्रेरणा आहे. आणि महाराज, माझ्याबद्दल जे आपण या ठिकाणी विचार केलेला आहे तो विचार जो आहे आपली शुद्ध जे विचार आहेत म्हणजे माझ्याविषयी जे आपल्या सूचनेला शुद्ध औदार्य आणि मित्रत्व याची काय आहे, प्रेरणा आहे. मी आपल्याला नम्रतेने आणि शुद्ध मित्र भावनेने भेटेन. मी माझ्या उत्तरात दुसऱ्या कशाचाही उच्चार करणार नाही. मला या ऐहिक वस्तूची जितकी भीती वाटते तितकी सर्पाची, महाराज, मला या ऐहिक गोष्टीची या ऐहिक वस्तूची जितकी भीती वाटते तितकी सर्पाची आकाशातून होणारा वज्रघाताची किंवा वाऱ्याने भडकलेल्या ज्वालाचीही वाटत नाही. म्हणजे हे जे काही भौतिक
भौतिक वस्तू आहेत महाराज, या भौतिक वस्तूची मला एवढी भीती वाटते की मला एखादा आकाशातून जर होणारा वज्रघात असेल, म्हणजे खूप असा पाऊस जरी आला किंवा वाराने भडकलेला ज्वाला म्हणजे खूप असा जाळ जरी झाला तर त्या जाळाची सुद्धा मला भीती वाटणार नाही. आपल्या आनंदाची आणि आपल्या संपत्तीची लुटमार करणारी हे क्षणभंगूर सुखे, म्हणजे आपल्या या संपत्तीची लुटमार करणारी ही क्षणभंगूर सुखे जगभर भ्रामक कल्पनाप्रमाणे निरर्थक तरंगत असतात. त्याची नुसती आशा केली तरी माणसाची मने ती मोडून टाकतात. महाराज, ही संपत्ती जी आहे ही संपत्ती लुटमार करणारी आहे. आता लुटमार करणारी तर आहे, परंतु अनंत काळ टिकणारी आहे का? नाही. काही क्षणासाठी ही क्षणभंगूर सुखे आहेत की जी जगभर भ्रामक कल्पनेने एक प्रकारचं निरर्थक आहेत आणि निरर्थक तरंगत असतात. त्याची नुसती आशा जरी केली तरी माणसाची मने ती मोडून टाकतात. आणि संपत्तीसाठी काय होतं मग? माणसामध्ये वैरत्व येते किंवा त्यांची मनं तुटतात ना. काही देण्या घेण्याहून म्हणा, कोणत्या गोष्टीहून म्हणा, ज्या आपण ह्या भौतिक सुखामध्ये वावरत असतो, कोणत्या ना कोणत्या कारणाने आपली मनं जी आहेत दुभागल्या जातात आणि मग ही मनं काय होतात तर माणसाची मने ती मोडून टाकतात. आणि त्याच्या अंतःकरणात त्यांनी जर घर केले तर ती त्यांना अधिकच मोडून टाकतात. आणि जर त्याच्या अंतःकरणात त्यानं जर घर केलं तर घर कसं करतो पहा. एखादी गोष्ट जर एखादा म्हणून जातो, बोलून जातो, निघून जातो, परंतु एखाद्याच्या मनामध्ये एखादी गोष्ट घर कशी करते. एखादी गोष्ट बोलली की लागलीच याने मला असं म्हटलं, त्याची गाठ पडते. गाठ पडलेली ना, ते तर बोलून नाही जाते, निघून नाही जाते, परंतु इथं आपल्या किती गाठी आपण या ठिकाणी आपण आपल्या अंतःकरणामध्ये मारू ठेवतो. पुन्हा दिसला, पुन्हा याने मला असं म्हणलं, पुन्हा दुसरी गाठ झाली. पुन्हा एखाद्याला आपण तीच गोष्ट सांगतो, ते तर गेलाय म्हणून, परंतु आपले शब्द किती उच्चारतो आपण. त्यांनी मला असं म्हटलं, पुन्हा तिसरी चौथी गाठ, पुन्हा आणखी मग राहून उबाळी येते, आणखी येते ना, राहून उबाळी येते म्हणतात ना, पुन्हा येते. असं झालं तसं झालं, त्यांनी मला पुन्हा तसं म्हटलं, पुन्हा 4-5 वेळेस त्या अशा गाठी माणूस कितीतरी त्या गाठीवर गाठी बांधत राहत. ती गाठ सुटेल का मग? सुटणारच नाही ना, एवढ्या गाठी बांधल्या म्हणल्यावर. आणि म्हणून या ठिकाणी सिद्धार्थ गौतम या ठिकाणी राजा बिंबिसाराला उत्तर देतात की महाराज, या तरीही माणसाची मने ती मोडून टाकतात आणि त्याच्या अंतःकरणात त्यांनी जर घर केलं असेल, म्हणजे अंतःकरणामध्ये काय होतं, हे एक प्रकारचं घरच बनलं जातं ना, आणि या अंतःकरणात जर घर केलं तर ते त्यांना अधिकच मोहून टाकतात. म्हणजे त्याच्यामध्येच तो काय होतो मग गुरफटला जातो किंवा ही त्याला मोडून टाकल्याच जात नाही. आणि या सुखाला बळी पडलेल्या देवाच्या स्वर्गात देखील आनंद मिळत नाही. आणि किती मग त्याच्या घरी सुख असू द्या किंवा किती काही असू द्या, त्याला मात्र मग सुख मिळत नाही आणि मग देखील आनंद सुद्धा मिळत नाही. आणि मानवाच्या जगात तर आनंद मिळत नाही. आहे का मानवाच्या जगामध्ये आनंद? कोण माणूस आनंदी आहे? आणि म्हणून महाराज, मानवाच्या जगात तर आनंद मुळीच नाही. वाऱ्याचा मित्र असलेला अग्नी ज्याप्रमाणे कितीही इंधन मिळालं तरी संतुष्ट होत नाही. आता वाऱ्याचा मित्र कोण आहे? अग्नी है ना. अग्नी म्हणतो माझ्या याच्यात किती लाकडं टाका मी जळतच राहतो, किती लाकडं टाका मी जळतच राहतो. ते शांत होतं का इंधन? किती इंधन पुरवा म्हणतो, मी मात्र जळण्याचं काम करतो. आणि म्हणून वाऱ्याचा मित्र असलेला अग्नी हा ज्याप्रमाणे कितीही इंधन मिळालं तरी तो संतुष्ट होत नाही. ज्याप्रमाणे जो तृष्णेत आहे त्याला कितीही सुख मिळाली तरी तो तृप्त होत नाही. किती सुख येऊ द्या, परंतु मनुष्य शांत आहे का? नाही, तो शांत होणारही नाही. किती सुख येऊ द्या, आज हे आलं तरी त्याला वाटतं तर दुसरं काहीतरी राहिले, है ना. तृष्णा ही माणसाची काय होती, वाढतच जाती. आणि जो मनुष्य तृष्णात आहे त्याला कितीही सुखे मिळाली तरी तो तृप्त होत नाही, म्हणजे शांत होतच नाही. या जगात सुखासारखी दुसरी आपत्ती नाही. लोक भ्रमामुळे सुखासक्त होतात. सत्य म्हणजे काय हे समजले आणि असत्याची भीती वाटू लागली तर कोणता शहाणा मनुष्य स्वतःहून असत्याची इच्छा धरील. आणि जर सत्य माहीत असेल
आणि पुनस्त या ठिकाणी जर तो असत्याच्या मागे लागला तर कोणता शहाणा मनुष्य असा स्वतःहून त्या असत्याच्या मागे लागेल किंवा असत्याची इच्छा धरील. समुद्राने वेढलेली पृथ्वी ताब्यात घेतल्यावर राजे लोकांना त्या महासागराची दुसरीही बाजू जिंकण्याची इच्छा होते. सागराला मिळणाऱ्या पाण्याने तो कधीही तृप्त होत नाही. त्यातच कितीही सुखे मिळाली तरी मानवजात तृप्त होत नाही. या ठिकाणी राजाचं उदाहरण दिलेलं आहे. राजाला खूप मोठा असा महल आहे, राजवाडा आहे, राज्य आहे, परंतु दुसरंही मला राज्य मिळावं अशी तो इच्छा प्रकट करतो. तो राज्य मिळाल की त्याचेही दुसरं आणखी राज्य मिळावं असंही त्याला वाटतं आणि सगळं राज्य जरी मिळालं तरी त्याला पुन्हा पुन्हा असं राज्य असावं वाटतं. त्याची इच्छा ही शमत नाही. सागराला मिळणाऱ्या पाण्याने तो कधीही तृप्त होत नाही. तद्वतच कितीही सुखे मिळाली तरी मानव मात्र शांत होत नाही, अर्थातच तृप्त होत नाही. मंत्र्याला आकाशातून सुवर्णमय प्रजन्न दृष्टी लाभली. त्याने सर्व खंड जिंकले व शक्राने देखील अर्ध राज्य पादक्रंत केले, तरीही त्याची ऐहिक पदार्थाविषयीची आसक्ती कमी झाली नव्हती. इंद्र जेव्हा वृत्ताच्या भयाने लपून बसला तेव्हा जरी स्वर्गातील देवाच्या राजाला नहुषाने उपभोग घेतला आणि आपल्या गर्विष्ठपणामुळे जरी त्याने आपली शिबिका मोठमोठ्या ऋषींना वाहवयास लावली तरी तो संतुष्ट झाला नाही. इतर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ज्याने आपले जीवन अर्पण केले, चिंध्या हेच त्याचे कपडे होते, कंदमुळे फळे आणि पाणी हेच त्याचे अन्न होते आणि सर्पाप्रमाणे लांब आणि पिळलेल्या जटा ज्यांनी धारण केल्या होत्या त्या ऋषीमुनीला देखील ज्याने जिंकले त्या या सुख नामक शत्रूसाठी कोण प्रयत्न करील. सुखासाठी जे धडपडत आहेत आणि ऐहिक साध्याच्या जे पाठलाग करीत आहेत त्याच्या दुःखाविषयी आत्मसंयमी लोक जेव्हा ऐकतात तेव्हा सुखाचा त्याग करणे त्यांना योग्य वाटते. सुखप्राप्तीतील यश म्हणजे सुखी माणसातील विपत्ती समजली पाहिजे, कारण त्याने इच्छिलेले सुखे त्याला मिळाली म्हणजे तो उन्मत्त होतो. उन्मत्तपणामुळे जे करू नये ते तो करतो व जे करायचे ते तो करीत नाही आणि अशा रीतीने तो दुखावला गेला म्हणजे याचा शेवट अंधपातातच होतो. कष्ट करून मिळवून ठेवलेली तुम्हाला फसवून जिथून आली तिथे परत जाणारी व काही काळापुरती उसनी घेतलेली ही सुखे, या सुखात कोणत्याही आत्मसंयमी मनुष्य तो जर शहाणा असेल तर रममान होईल. पुनस्त या ठिकाणी सांगितलेलं आहे की ही जी काही सुख आहेत ही कशी आहेत, तात्पुरती उसने घेतलेली सुख आहेत. या सुखामध्ये कितीही कष्ट करून मिळवलेली ही सुखे जर असतील तर तुम्हाला फसवून जिथून आली तिथे परत जाणारी व काही काळापुरती ही सुख कशी घेतलेली आहेत, ही उसने घेतलेली सुखे. या सुखात कोणताही आत्मसंयमी मनुष्य तो जर शहाणा असेल तर रममान होईल. ज्याचा शोध करून ती प्राप्त करीत असताना तुमच्या वासना भडकतात. अशा गवताच्या चुडीप्रमाणे असलेल्या सुखात कोणता आत्मसंयमी माणसाला समाधान लागेल. म्हणजे वेगवेगळे या ठिकाणी उदाहरण दिलेले आहेत. सिद्धार्थांनी राजाला जे सुखे दूर भिरकावून दिलेल्या मासाच्या तुकड्याप्रमाणे आहेत आणि जी राजे लोकांकडून उपभोगली गेल्यामुळे विपत्ती निर्माण करतात, अशा सुखात कोणता आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल. ज्या सुखात रममान होणाऱ्या माणसावर अनेक बाजूनी संकटे कोसळतात आणि जो वासनाप्रमाणे विनाशकारी आहेत, अशा या सुखात कोणता आत्मसंयमी माणसाला समाधान मिळेल. म्हणजे पुन्हा या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्या सुखामध्ये मनुष्य रममान होतं आणि रममान होणाऱ्या माणसावर अनेक बाजूची संकटे येतात. सुख जे आहेत सहजी काही गोष्टी मिळतात का? नाही मिळत आणि त्यासाठी माणसाला खूप असं झटावं लागतं आणि झटून ती गोष्ट आपण जरी प्राप्त केली आणि अनेक बाजूनी जी संकटे आलेली आहेत ती संकटे कोसळतात आणि ज्या वासनेप्रमाणे ही कशी आहेत मग विनाशकारी आहेत आणि अशा या सुखात कोणता आत्मसंयमी मनुष्य जो आहे तो समाधान लाभेल.
ज्याच्या अंतःकरणाचा या सुखांनी चावा घेतला आहे, अशा आत्मसंयमी पुरुषांनाही नाश होतो, त्यांना आनंद मिळत नाही. संतापलेल्या क्रूर सर्पाप्रमाणे असलेल्या या सुखामध्ये कोणता आत्मसंयमी माणसाला समाधान मिळेल? हाड चघळीत उपाशी मरणाऱ्या या कुत्र्याप्रमाणे जरी त्या सुखाचा उपभोग माणसाने घेतला तरी त्याचे समाधान होत नाही. आणि मेलेल्या हाडाच्या सापळ्याप्रमाणे असलेल्या या सुखामध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान मिळेल? या ठिकाणी कुत्र्याचं सुद्धा उदाहरण दिलेलं आहे. हड्डी जी असते, ते कुत्रं जे आहे सगळी हड्डीतलं मांस खातो, परंतु तो हड्डी काही सोडत नाही, ते चघळतच राहते, परंतु त्याच्यामधून त्याला काही मिळतं का? नाही. आणि तशाच पद्धती हे माणसाचं काय आहेत? ही सुख आहेत की ज्याच्यापासून त्या सुखामध्ये कोणताही आत्मसंयमी माणसाला समाधान आहे का? नाही. समाधान लाभेल का? अशा सुखाच्या या आसक्तीमुळे ज्याची बुद्धी आंधळी झाली आहे, जो कपाळ करंटा या सुखोपभोगाच्या आशेचा दरिद्री गुलाम आहे, त्याने या जीवसृष्टीत मृत्यूचे दुःख भोगावे हेच योग्य होय. या गाण्यावर लुब्ध होऊन हरिण स्वतःचा नाश ओढून घेते. आता एखादं गाणं जर म्हटलं तर ती हरिण त्यामागे पळते आणि स्वतःचा त्या ठिकाणी नाश ओढून घेते. तेजावर भाळून पतंग अगीत झेप घेतात. आमिषाला भुलून मासा लोखंडाला गळकत करतो. म्हणजे काही टाकलं की ते मासा त्या ठिकाणी खाण्यासाठी जातो आणि स्वतःमध्ये काय होतं, तो गळफास घालून म्हणजे गळ गिळतो. आणि म्हणून ऐहिक सुखे अंत जे आहे, ऐहिक सुखाचं कसं आहे? दुःख निर्माण करणारी आहेत. सुखे म्हणजे उपभोग असे सर्वसाधारणपणे मानले जाते. कसोटीला लागल्यास त्यापैकी एकही उपभोगाच्या योग्यतेचे आहे असे मात्र आढळत नाही. सुंदर वस्त्रे आणि इतर सुखे म्हणजे पदार्थाचे केवळ सोबती होत, दुःखावरील उपाय एवढेच त्याचे महत्त्व मानले पाहिजे. तहान भागवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. तहान लागल्यानंतर काय पाहिजे असतं? पाण्याची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे भूक जर लागली तर अन्न पाहिजे असतं, जेवण पाहिजे असतं. भूक शमवण्यासाठी अन्न पाहिजे असतं. वारा, ऊन आणि पाऊस यांच्या निवारासाठी म्हणजे वाऱ्यापासून संरक्षण मिळावं, उन्हापासून संरक्षण मिळावं, पावसापासून संरक्षण मिळावं, याच्यासाठी या निवारणासाठी आपल्याला घर पाहिजे असतं किंवा निवारा हवा असतो. आणि आपली नग्नता झाकण्यासाठी आपल्याला काय हवं असतं? वस्त्र हवे असतात किंवा कपडा हवा असतो. नग्नता झाकण्यासाठी, थंडी वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी कपड्याची आवश्यकता असते. याचप्रमाणे झोपेची गुंगी घालवण्यासाठी बिछाना हवा असतो. प्रवासाला शीण होऊ नये म्हणून वाहन हवं असतं. उभे राहण्याचा त्रास कमी करण्यासाठी आसन हवं असतं. जसं या ठिकाणी आपल्याला बसण्याचा त्रास होतो आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी आसन हवं असतं. तसेच शरीराची शुद्धी करण्यासाठी आरोग्य आणि शक्ती याच्यासाठी स्नान हे एक साधन हवं असतं. शरीराची आता पसीना आला, घाम आला तर दुर्गंधी येते आणि त्यामुळे आपण काय करतो? मग स्नान करतो. आणि म्हणून या बाह्य जे आहेत आणि म्हणून या ठिकाणी या बाह्य वस्तू म्हणजे मानवाच्या या दुःख निवारणाचे जी साधने होत, ते आनंदाच्या उपभोगाचे मार्ग नव्हेत, केवळ प्रतिबंधक उपाय म्हणून ज्याचा उपयोग केला जातो, अशा त्या बाह्य वस्तूपासून आपल्याला आनंदाचा उपभोग मिळतो असे कोणत्या शहाणा मनुष्य मान्य करेल? आणि महाराज केवळ या तीनच गोष्टी या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहेत. या ज्या काही बाकीच्या गोष्टी आहेत त्या कशा आहेत? मग निरर्थक आहेत असं या ठिकाणी पुन्हा पुन्हा सिद्धार्थ गौतम जे आहेत कुणाला समजावून सांगतात? बिंबिसार राजाला सांगतात. आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत. बाकीचा भाग जो आहे आपण उद्या घेऊयात. साधू. प्रतिज्ञा आपण करूया, जीवसृष्टी आहे अशी ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आपणात दोष संख्य ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आहेत सत्य अनंत
अतिपूर्ण आकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची प्रतिज्ञा आपण करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू.